हाय ऑल. आज आपण टॅलीचा बेसिक टॅलीचा विथ इन्व्हेंटरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे आपण त्यामध्ये अकाउंटिंग पण करणार आहोत आणि इन्व्हेंटरी पण आज आपण त्यामध्ये ओपन करणार आहोत. तर पहिल्यांदा काय केलं मी, टॅली ओपन केलं. वर्क ऑन एज्युकेशनल मोड वरतीच मी स्टार्ट दाखवणार आहे तुम्हाला. एक कंपनी मी क्रिएट करते. कंपनीला नाव देते केबीसी लिमिटेड. ऍड्रेस देते पुणे, स्टेट महाराष्ट्र. आणि हा जो कंपनी क्रिएशन मध्ये मी फर्स्ट अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी सिलेक्ट करणार आहे, जेणेकरून मला अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी म्हणजे जे काही परचेस मी केलेले आहेत त्यांनी नंबर ऑफ आयटम्स, रेट त्यांचे मला मेन्शन करता येतील. इसपासून मी सुरुवात करते आणि एक कंपनी क्रिएट. सगळ्यात महत्वाचा पार्ट हा तुमचा अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी पाहिजे, जेव्हा जेव्हा तुम्हाला अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी हे दोन्ही एका कंपनीमध्ये करायचे असतात. कॉन्फिगरेशन मध्ये जाऊन तुम्हाला ते अनेबल करायला लागतं, तरच ऑटोमॅटिक तुम्हाला हे इन्व्हेंटरीचे फीचर्स पण ओपन झालेले दिसतील तुमच्या गेटवे ऑफ टॅलीवरती. आता मी काय करणार, याच्यामध्ये मी एक सोपा प्रॉब्लेम घेतलेला आहे. स्टार्टेड बिझनेस विथ ₹50,000 कॅश. ओनरने कॅश आणली. मग मी काय करणार, आता इथे लेजर्स मध्ये क्रिएट करणार ओनर्स कॅपिटल अकाउंट. अंडर कॅपिटल. आता नवीन बिझनेस आहे म्हणजे माझा ओपनिंग बॅलन्स हा 0 असणार आहे. नंतर कॅश मी ओपन करणार नाही, कारण कॅश हा बाय डिफॉल्ट तुमच्या टॅलीमध्ये ओपन झालेलाच असतो कॅश मध्ये. नेक्स्ट काय करणार, बॉट फर्निचर ₹5,000. फर्निचरचं एक अकाउंट मी क्रिएट करणार. फर्निचर माझी ऍसेट असती म्हणून मी ते फिक्स्ड असेट्सच्या अंडर क्रिएट करणार. नंतर काय, परचेस 5 फॅन्स ₹2,000 इच फ्रॉम मीना इलेक्ट्रॉनिक्स ऑन क्रेडिट. म्हणजे मला एक परचेसचं अकाउंट ओपन करायला लागेल या केसमध्ये. हा, आणि इथे इथे जो आहे इन्व्हेंटरी व्हॅल्यूज आर अफेक्टेड, हे मला यस ठेवायला लागणार, जेणेकरून मी जो काही परचेस करेल तर त्याच्या मला नंबर ऑफ आयटम्स, क्वांटिटी आणि रेट हे दोन्ही मला तिथे मेन्शन करता येतील. आणि मीना ट्रेडर्स माझा क्रेडिटर्स आहे, त्याचं मी एक अकाउंट क्रिएट करणार. नेक्स्ट एंट्री आहे सोल्ड 3 फॅन्स ₹2,500 इच फॉर कॅश. कॅश मध्ये 3 फॅन हे सेल केले, म्हणजे मला सेल्सचं अकाउंट एक ओपन करायला लागणार आहे. सेल्स माझी येणार सेल्सच्या अंडर. इथे सुद्धा इन्व्हेंटरी व्हॅल्यूज आर अफेक्टेड मी येस ठेवणार, जेणेकरून मला किती क्वांटिटी किती रेटला मी सेल केली हे मला मेन्शन करता येईल इनव्हॉइस मध्ये. थर्ड एंट्री आहे पेड रेंट ₹1,000. रेंट हे माझं नॉमिनल टाईपचं अकाउंट आहे आणि हे माझा एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर मी याला सिलेक्ट करणार, क्रिएट करणार. आता मी एंट्री, तर सगळ्यात महत्वाचं आता मला काय करायचंय, तर इन्व्हेंटरी माझी क्रिएट करायची. इन्व्हेंटरी मध्ये नेहमी सगळ्यात पहिल्या तुम्हाला काय क्रिएट करायचं असतं, तर युनिट ऑफ मेजरमेंट, म्हणजे तुम्ही कुठल्या युनिट मध्ये त्याचं मोजमाप करणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर का किराणा मालाचा बिझनेस करत असतात तर तुम्ही किलोग्रॅम्स हे युनिट ऑफ मेजरमेंट क्रिएट करणार. आता इथे काय आहे, तर आपण फॅन्स घेतलेत आणि फॅन विकलेत, तर आपलं युनिट ऑफ मेजरमेंट काय असणार आहे, तर नंबर्स असणार आहे. का म्हणजे फॅन हे 1, 2, 3, 4 या नंबर मध्ये मोजतो. म्हणजे तुम्ही मोजमाप करण्याचं तुमचं जे साधन आहे ते तुम्ही युनिट ऑफ मेजरमेंट म्हणून इथे क्रिएट करणार. आता मी इथे क्रिएशन मध्ये सिम्बॉल काय देणार, तर शॉर्ट फॉर्म म्हणजे काय येईल मला त्याचा शॉर्ट फॉर्म, तर नंबर्स. NOS हा छोटासा शॉर्ट फॉर्म असला बिल वरती तरी मेन्शन केलेला असला तरी मला कळून जाईल की हे नंबर्स आहे. त्याचा फॉर्मल नेम म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय आहे, नंबर्स. नंतर डेसिमल प्लेसेस ठेवायचं आहे का, मी अर्धा फॅन कधी विकत नाही, मग त्यामुळे मी डेसिमल प्लेसेसला 0 म्हणणार. हे जर मी दूध विकत असले असते, माझा दुधाचा बिझनेस असला, तर मी लिटर्स हे मोजमाप नंबर ऑफ युनिट ऑफ मेजरमेंट म्हणून मी क्रिएट केलेलं असतं. जर मी गोल्ड सिल्वर सेल करत असले असते तर मी ग्रॅम्स किंवा केजीस हे क्रिएट केलेलं असतं.
जर मी लोखंड विकत असले असते, तर मी त्यामध्ये सुद्धा लोखंडाचे पाईप्स वगैरे असे क्रिएट केलेले असते. जर मी सपोज काही फळं विकत असले असते, आंबे विकत असले असते, तर मग मी त्या केसमध्ये डझन्स, बॉक्सेस असं सुद्धा युनिट ऑफ मेजरमेंट क्रिएट केलं असतं. तुमच्या नेचर ऑफ बिझनेस प्रमाणे आणि तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे तुम्हाला युनिट ऑफ मेजरमेंट क्रिएट करायचे आहे. आता फॉर दिस इन्स्टंट फॉर ह्या एक्झाम्पलसाठी आपण नंबर्स फॅन हे क्रिएट केलेलं आहे. नेक्स्ट आता स्टॉक ग्रुप म्हणजे काय तर तुम्हाला हे फॅन जे आहे ते कशाच्या अंडर तुम्हाला कॅटेगराईज करायचे आहेत. तर मग फॅन हा जनरली काय आपला इलेक्ट्रॉनिक आयटम आहे. तर मग मी एक ग्रुप क्रिएट करणार इलेक्ट्रॉनिक आयटम्स म्हणून. जर सपोज माझा बिझनेस हा इलेक्ट्रॉनिक आयटम्स पण मी सेल करते, लाइटिंगचे बल्ब्स पण मी सेल करते, तर मी लाइटिंगचा एक वेगळा ग्रुप क्रिएट करेल. मग मी त्या लाइटिंगच्या ग्रुपच्या अंडर मी त्याचे बल्ब वगैरे सेल केलेले स्टॉक आयटम क्रिएट केलेले आहेत असं दाखवेल. हे कन्व्हिनियन्स साठी केलेलं असतं. जसं आपलं जास्तीत जास्त आपल्याला इन्व्हेंटरी ही व्यवस्थित आपल्याला सेपरेट करता येईल प्रत्येक गोष्टी. आता मी कशाचं सेल करते तर फॅनचा सेल करते तर मग मी स्टॉक आयटम क्रिएट हा करणार. स्टॉक आयटम हा कुठून करतात इन्व्हेंटरी इन्फो स्टॉक आयटम्स इथूनच क्रिएट म्हणणार मी तिथे आणि इथे मी फॅन्स क्रिएट करणार. आता हे मी कशाच्या अंडर घेणार तर इलेक्ट्रॉनिक आयटम स्टँडर्ड कारण का हा माझा इलेक्ट्रॉनिक आयटम आहे. नंतर याला युनिट ऑफ मेजरमेंट काय देणार तर मी नंबर्स देणार कारण फॅन हे 1, 2, 3 या नंबर मध्ये मोजले जातात. एंटर एंटर ओपनिंग बॅलन्स सध्या आता ही न्यू कंपनी क्रिएट केली आहे म्हणजे माझा ओपनिंग बॅलन्स काही नाहीये झिरो ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून मी इथे काही नाही मेन्शन करणार आहे. जर नेक्स्ट इयर मध्ये मी कॅरी फॉरवर्ड करत असेल तर मी क्वांटिटी रेट जो काही माझा ओपनिंग बॅलन्स आहे तो इथे मी मेन्शन करणार. येस करते. आता गेटवे ऑफ टॅली वरती येते. आता बघा आपण एक एक एंट्रीज पास करू. स्टार्टेड बिझनेस विथ ₹50,000 कॅश म्हणजे काय केलं तर बिझनेस मध्ये कॅश आणली. मग मी अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये जाणार आणि बिझनेस मध्ये कॅश आणली म्हणजे आपली रिसीट झाली म्हणून मी F6 इथे प्रेस करणार आणि कोणी आणली तर ओनरने आणली तर ओनर्स कॅपिटल मी सिलेक्ट करणार. किती आणली 50,000 रुपये आणली. कॅशला मी इथे डेबिट देणार. ब्रिंग कॅश introduced into the business. नेक्स्ट एंट्री काय बॉट फर्निचर ₹5,000 म्हणजे 5,000चा फर्निचर घेतला. आता घेतलं म्हटल्यावरती तुम्ही काय केलेलं आहे तर हे पेमेंट केलेलं आहे. मग F5 मधनं आपण ही एंट्री करणार. फर्निचर घेतलं 5,000चं कॅश मध्ये घेतलेलं लिंक फर्निचर परचेस. नेक्स्ट काय केलेलं आहे purchased 5 fans at the rate ₹2,000 each from Meena Electronics on credit. मीना इलेक्ट्रॉनिक्स कडनं आपण हा परचेस केलेला आहे. 5 फॅन 2,000ला घेतलेला आहे. आता मी काय करणार त्यासाठी F9 परचेस मध्ये जाणार. सप्लायर इनव्हॉइस नंबर मी आता फॉर एक्झाम्पल 1 देते आणि मीना ट्रेडर्सला मी सिलेक्ट करते. त्यानंतर इथे परचेस लेजर आहे माझं परचेस. आता मी काय घेतलेलं आहे तर फॅन घेतलेला आहे. तर फॅन्स मी इथे स्टॉक आयटम क्रिएट केलेला होता म्हणून ऑटोमॅटिक मला फॅन्स हा दिसायला लागला. किती क्वांटिटी घेतलेली आहे तर मी 5 घेतलेली आहे. काय रेटने घेतलेली आहे 2,000 रेटने घेतलेली आहे. नंबर्स हे माझे ऑटोमॅटिक आलं कारण मी स्टॉक आयटमला क्रिएशनलाच नंबर्स हे युनिट ऑफ मेजरमेंट दिलेलं होतं मेन्शन केलेलं होतं. सेव्ह करते मी इथे लिहिते परचेस्ड फॅन्स ऑन क्रेडिट. नेक्स्ट एंट्री काय झालेली आहे सोल्ड 3 फॅन्स ₹2,500 इच फॉर कॅश. आता मी काय करणार F8 सेल्स करणार. एक नंबर देते आणि कॅश मध्ये मी हे सेल केलेले आहे. डिलिव्हरी ऑर्डर डिटेल्स डिस्पॅच डिटेल्स तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. सेल्स केला काय केलं तर मी फॅन्स सेल केलेले आहेत. किती केलेले आहेत तर 3 केलेले आहेत. 2,500ला मी सेल केलेले आहेत. ऑटोमॅटिक 7,500 3 मल्टिप्लाय बाय 2,500 सो 7,500 माझी ऑटोमॅटिकली इथे व्हॅल्यू येणार. नॅरेशन मध्ये ते देणार सेल्स सोल्ड गुड्स ऑन कॅश.
नंतर काय केलेलं आहे, पेड रेंट ₹1000. हे काय केलं, रेंट मी ऍक्च्युली पेमेंट केलेलं आहे म्हटल्यावरती F5 पेमेंट हा माझा व्हाउचर टाइप येणार. रेंट अकाउंट ₹1000 कॅश मध्ये मी पे केलेलं आहे, मग कॅशला मी सिलेक्ट करणार रेंट पेड. त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरती आपण आणि इन्व्हेंटरी वरती कसा इफेक्ट झाला आणि रिपोर्ट कसे जनरेट झाले ते आपण बघूयात. आपण पहिल्यांदा गेटवे ऑफ टॅली वरती यायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जाते आणि इथे डिटेल्ड मी सिलेक्ट करते. Alt F1 त्याची शॉर्टकट की आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल, परचेस झालेला आहे 10,000 चा, त्यानंतर सेल्स झालेला आहे 7,500 चा. एक मिनिट थोडं छोटं करते म्हणजे मला अजून दिसेल व्यवस्थित. सेल्स झालेला आहे 7,500 चा आणि क्लोजिंग स्टॉक मध्ये माझे 4,000 ऑटोमॅटिकली इथे दिसत आहेत. कारण का मी काय केलं होतं, 5 फॅन घेतले होते 2,000ला आणि त्यातले फक्त 3च विकले. म्हणजे 5 मधनं 2 गेले, 3 गेले, खालती 2 राहिले, 2 फॅन 2,000चे. तर ते बरोबर मला स्टॉक मध्ये इथे दाखवत आहे. आणि इथे मी रेंट पे केलेला आहे ₹1,000 आणि मग नंतर माझा नेट प्रॉफिट राहिलेला आहे ₹500. हेच स्टॉकचे रिपोर्ट आपण पुन्हा एकदा स्टॉक रिपोर्ट मध्ये कसे दिसतात दाखवते. तशाच प्रकारे आपण स्टॉकचा रिपोर्ट बघूयात. स्टॉक समरी बघूया. स्टॉक समरी मध्ये तुम्हाला दिसतंय आपण इलेक्ट्रॉनिक आयटम्स हा ग्रुप क्रिएट केलेला होता. त्याच्या अंडर आपण फॅन्स हा एक स्टॉक आयटम क्रिएट केलेला होता. आता इथे समरी मध्ये दिसतोय क्लोजिंग बॅलन्स आपल्याला 2 नंबर राहिलेले आहेत. त्यांचा रेट आहे 2,000, टोटल व्हॅल्यू आहे ₹4,000. हीच आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्लोजिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्लोजिंग साईडला पाहिली होती. इथे जर तुम्ही आत केला म्हणजे मी एंटर करतेय. इथून पूर्ण प्रोसेसमध्ये मी आत जाण्यासाठी एंटर एंटर ही की प्रेस केली. आता इथे तुम्हाला दिसेल एप्रिल महिन्यामध्ये आपण 2 एंट्रीज केल्या होत्या. एक परचेसची केली होती आणि एक सेलची केली होती. आता परचेसची जी एंट्री केली होती तेव्हा मी काय केलं होतं, तर 5 फॅन हे 2,000 प्रत्येकीला आणले होते. तर ते 5 गुणिले 2,000 तर 10,000 इथे मला अमाउंट दिसते. आणि मी आउटवर्ड मध्ये काय केलं होतं, तर सेल केलेला होता 3 फॅननी 2,500 या रुपीज रेटने मी सेल केले होते. तर मग ते 2,500 इंटू 3 म्हणजे 7,500 मला इथे दिसत आहे. आणि क्लोजिंग बॅलन्स हा 5 मायनस 3 खालती राहिलेले 2 फॅन्स मला 4,000 ला क्लोजिंग स्टॉक दिसले. इथे मी आज जाऊन एंटर केलं तर मला इथे डे वाईज प्रत्येक ट्रान्झॅक्शन दिसेल. जर का ह्याच जागेवरती मी 50-100 ट्रान्झॅक्शन केले असते तर मी ह्याला हे सगळे डे वाईज इथे खालती दिसले असते आणि त्यांचा क्लोजिंग बॅलन्स प्रत्येक दिवशी काय क्लोजिंग बॅलन्स होता हा त्याने मला टॅलीने शो केला असता. अशाच प्रकारे तुम्ही हजारो स्टॉक आयटम इथे क्रिएट करू शकता. फक्त महत्वाचं काय आहे, तुम्हाला स्टॉक आयटम क्रिएट करताना युनिट ऑफ मेजरमेंट म्हणजे तुम्ही ते कशामध्ये मोजता हे अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होईल की माझा आज स्टॉक किती शिल्लक आहे. सेकंड थिंग, तो जो स्टॉक आयटम आहे त्याला एक प्रॉपर नाव देणं. म्हणजे जे काही तुम्ही जनरल यूज मध्ये तुम्ही नाव आहे म्हणजे जे काही तुमचं व्यवहारामध्ये नाव आहे ते प्रॉपरली नाव तुमचं तिथे स्टॉक आयटमला असलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होईल की मी कुठला स्टॉक आयटम हा फाइंड करतो टॅलीमध्ये. आणि थर्ड, जो काही स्टॉक आयटम तुम्ही क्रिएट केलेला आहे त्याला एक प्रॉपर ग्रुपिंग देणं. म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक आयटम्स हे माझे ग्रुप आहे म्हटल्यावरती सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम्स म्हणजे त्या ग्रुपमध्ये असायला पाहिजेत. जर का माझं इलेक्ट्रॉनिक आयटम्स आणि फूड हे दोन्ही जर का माझा दोन्हीचा बिझनेस असेल तर म्हणजे फूड आयटम सुद्धा एका प्रॉपर वेगळ्या ग्रुपच्या अंडर असायला पाहिजेत. असं जे ग्रुपिंग आहे जेणेकरून तुम्हालाच तुमचं स्वतःला आयडेंटिफाय होईल की कुठल्या बिझनेसचा कुठल्या ह्याचा स्टॉक माझा प्रॉपरली आता क्लोजिंग स्टॉक शिल्लक झालाय, किती मी परचेस केला होता, किती मी सेल केला होता आणि आता माझा शिल्लक किती आहे. हा रिपोर्ट सुद्धा तुम्ही आतमध्ये जाण्यासाठी एंटर एंटर प्रेस करा आणि बाहेर येण्यासाठी एस्केप एस्केप प्रेस करा. गेटवे ऑफ टॅली वरतीच हा तुम्हाला प्रॉफिट बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि स्टॉक समरी इथे खालती तुम्हाला दिसेल. नेक्स्ट व्हिडिओ आपण अशाच प्रकारे 2-3 स्टॉक आयटम्स क्रिएट करून त्यामध्ये टॅली कसं शो करतो, तुम्हाला डिस्प्ले करतो ना, हे आपण बघू. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर तुमचं पण एक अकाउंट इथे ओपन करा, सबस्क्राईब करा.
कमेंटमध्ये मला तुम्हाला जर का एखादा न्यू टॉपिक हवा असेल अकाउंट्स किंवा टॅलीच्या रिलेटेड तर मला एक नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवू. थँक